नाशिकमध्ये दिनांक 25 डिसेंबर रोजी विविध राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पक्षात अर्थात भाजपामध्ये जाहीर प्रवेश केलाय। ज्येष्ठ भाजप नेते व महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडलाय। यावेळी माजी नगरसेवक व काँग्रेस नेते शाहू महाराज खरे यांनी भाजपामध्ये प्रवेश करताना सांगितले की भविष्यात ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहतील आणि विकासाच्या दृष्टीने कार्य करतील। नाशिकचे माजी महापौर यतीन वाघ यांनी भाजप प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की विकासाची स्पष्ट दिशा, ठोस धोरणे आणि मजबूत नेतृत्व असलेला भाजप हा एकमेव पक्ष आहे। त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी ते कुटुंबासह आणि माजी नगरसेवकांसोबत दीर्घकाळ सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय आहेत। जनसेवा हेच आपले प्राथमिक उद्दिष्ट असून त्याच भावनेतून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू महाराज खरे यांचे निष्ठावंत पक्ष कार्यकर्ते म्हणून वर्णन करण्यात आले। त्यांनी अनेक वर्षे काँग्रेस संघटनेसाठी काम केले असले तरी बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे आणि विकासाच्या व्यापक संधी पाहता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले। त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव दिनकर अण्णा पाटील यांनीही त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर विनायकजी पांडे यांनी सहकुटुंब कार्यकर्त्यांचा बीजेपीमध्ये प्रवेश केलाय। या प्रवेश समारंभाला भाजपचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। या राजकीय घडामोडींमुळे नाशिकच्या राजकीय समीकरणामध्ये महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।